धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। भारत की कहानी सदियों से भी पुरानी, हे ज्ञान की है गंगा ऋषियों की अमर वाणी, हे ज्ञान की है गंगा ऋषियों की अमर वाणी। ये विश्व भारती है वीरों की आरती है, हे नित्य नहीं पुरानी भारत की कहानी। आठवलं ना महाभारत? थोडस टाळी वाजन थोडी, मग जीव तोडून म्हणलं मी. हे गीत लागल्याच्या नंतर या गीताने अख्ख्या जगाला वेड लावलं होतं महाराज, बरोबर की नाही? महाभारत ज्यावेळेस निघालं ना त्यावेळेस या गीताने अख्ख्या जगाला वेड लावलं होतं. आणि हे गीत फार किचकट आहे, याच्यात 2-3 प्रकारचे ताल आहेत, जुळत नाही लवकर. भारत की कहानी सदियों से भी पुरानी, हे ज्ञान की है गंगा ऋषियों की अमर वाणी। ए विश्व भारती है वीरों की आरती है, हे नित्य नहीं पुरानी भारत की ही कहानी। महाभारत 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 महाभारत। आणि हा परीक्षिती राजा कसा जन्माला आला तर ऐका. घनघोर असं युद्ध सुरू झालं महाराज महाभारतामध्ये. नाव पांडव हरायला तयार नाहीत, कारण का? त्यांचा पाठीराखा कोण होता? कोण होता? भगवान गोपाल कृष्ण. युद्ध सुरू होण्या अगोदर दुर्योधन आणि अर्जुन कृष्ण कन्हैयाकडे गेले. कन्हैया, जमिनीसाठी आमच्यामध्ये वाद लागलेला आहे ना, आम्हाला युद्ध करायचं आहे, सांग तू कोणाची साथ देशील? कन्हैया म्हणाले, मी कोणाची साथही देणार नाही आणि मी कोणाला काही. तुम्हाला युद्ध करायचं असेल तर माझं 18 योनी सैन्य एकीकडे राहील आणि मी एकीकडे राहील, आणि मी जिकडे राहील मी तिकडे शस्त्र हातात धरणार नाही, धनुष्य हातामध्ये धरणार नाही. करता आलं तर 4 मी युद्धाच्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि मग दुर्योधन म्हणाले, तू माझ्याकडे येऊन काय कर? तू युद्ध बी करणार नाही, काहीच नाही म्हणे, म्हणे तुझं मला सैन्य दे. दुर्योधन सैन्य घेऊन गेला आणि गोपाल कृष्ण कन्हैया म्हणला, अर्जुना, अरे मी एकटाच काय करणार तुझ्याकडे? तू सैन्य नाही मागितलं अगोदर. अर्जुनाचे शब्द आहेत, जिसका पाठी राखा हो सैया. कारण ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली तो जर माझ्या पाठीशी उभा असेल
तर मला या जगातलं कोणतंच शस्त्र अस्त्र मारू शकत नाही, हा विश्वास माझ्या अर्जुनाला होता. माझ्या अर्जुनाला होता. असा विश्वास आपल्याला आपल्या आपल्या आवडत्या देवावरती असायला पाहिजे. हा, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास पाहिजे. आणि हा विश्वास जग जिंकवण्याची ताकद राखवतो महाराज. आणि युद्ध सुरू झालं महाराज. नाव पांडव ऐकायला तयार नाहीत महाराज. दुर्योधन चिंताग्रस्त बसला आणि दुर्योधनाचा मित्र दुर्योधनाकडे आला. त्याचं काय नाव? अश्वत्थामा विकर्णश्य. अश्वत्थामा आला आणि दुर्योधनाला म्हणाला, का खिन्न भिन्न झालास, काय झालं? अरे काय करावं म्हणे, ते 5 पांडव 100 कौरव आहेत आपण सगळे, पण ते नाव मरायला तयार नाहीत म्हणे, काय करावं? अश्वत्थामा म्हणाला, दुर्योधना तू अजिबात काळजी करू नको, आज रात्री कपटाने जातो आणि 5 पांडवाचे शिरच्छेद म्हणजे धडाशी मुंडका अलग करून तुझ्याकडे घेऊन येतो. दुर्योधन खुश झाला महाराज, खुश झाला आणि गेला महाराज. अश्वत्थामा 5 पांडव ज्या रावटीमध्ये झोपत असायचे, कृष्ण कन्हैया म्हणाला, आज जरा मला तुम्हाला थोडं सांगायचं, तुम्ही आज माझ्या रावटीमध्ये चला. पाठी मागचा सय्या पाठीमागे उभा, कारण कान्हाला माहिती होतं. हा, आणि कृष्ण कन्हैयाला हेही माहिती होतं, पण पाप करायचं होतं ना. आणि मग कृष्ण कन्हैयाकडे 5 पांडव गेले महाराज. आणि 5 पांडवाच्या रावटीमध्ये पांडवांचे 5 मुलं झोपले महाराज. 5 मुलं झोपले. हा अश्वत्थामा आला आणि अश्वत्थामा आल्याच्या नंतर पाहिलं महाराज, झोपीत असतानाच महाराज त्या बाळांचे मुंडके धडाशी वेगळे केले महाराज. आणि मुंडके घेऊन दुर्योधनाकडे गेला आणि दुर्योधनाने पाहिलं, माझे पुतणे. अरे 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 अश्वत्थाम्या, काय केलं रे तू हे? अरे माझ्या पुतण्यालाच मारलं तू, बालकांचा वध केला. अंधारामध्ये दिसलं नाही दुर्योधना, काय करू, मला वाटलं पांडवच आहेत. अरे अरे अरे, मोठं पाप केलं, बाल हत्येचं पाप केलं अश्वत्थाम्या तू. आता आपला विनाश निश्चित आहे. म्हणून महाराज, गर्भामध्ये आपलं मूल कधीच मारू नये, कधी मारू नये. आवी निश्चितच महाराज त्या कुळाचा सत्यनाश झाल्याशिवाय राहणार नाही. आज नाही, उद्या नाही, दुसऱ्या पिढीत होईल, पण झाल्याशिवाय राहणार नाही. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, कर्मण्येवाधिकार असते. आणि महाराज, ही वार्ता द्रौपदी मैयाला कळाल्या बरोबर अथंग ठाव फोडला, माझे लेकर, माझे लेकर. एखाद्या मुलीला, एखाद्या आईच्या मुलाला जर पायात काटा टोचला ना, तिचं हृदय असं उफळून निघतं महाराज. ती आई असते. आणि हिचे तर 5 पुत्र महाराज धडाशी वेगळे केले महाराज. काय वाटलं असेल ते? भीमदादाला कळलं. भीमदादाने गदा उचलली आणि आता जातो आणि त्या अश्वत्थाम्याचा चिथाडा करून टाकवतो. द्रौपदी म्हणाली, नका करू. काय दया आहे, काय दया आहे महाराज. द्रौपदीचे मुलं महाराज मारलेत आणि ती म्हणती मारू नका. का? की ब्राह्मण आहे, विप्र आहे आणि ब्राह्मणाचा वध केला जात. ऐकताय तुम्ही? अर्जुन म्हणाला, असं का करतेस तू? तुझ्या मुलाचा वध केलाय आणि आपण सगळे वीर आहोत, आणि आपण जर हे सहन केलं तर आणखीनही ते आपल्यावरती वार करतील. फटक्याचा दोष बुक्क्याने द्यावा लागतो. आणि मग द्रौपदी म्हणाले, मारू नका. तेवढ्यात कृष्ण कन्हैया तिथे आले आणि कृष्ण कन्हैया म्हणाले, एक काम करा, त्याला पकडून आणा आणि त्याचं गंगा जमुना करा, त्याच्या डोक्यावरचे केस काढून टाका, तिची अर्धी मिशी छाटा आणि त्याला गाढवावरती बसून हस्तिनापुरामध्ये त्याची दिंडी काढा.
त्याच्यासारखा अपमान, शब्दाचा अपमान, एखाद्याने चूक केली त्याला फाटका टाकला विसरून जाईल, पण शब्दाचा अपमान हा हृदयामध्ये भेडल्या जातो महाराज. आणि मग अश्वत्थाम्याची मिरवणूक काढली महाराज. अपमान सहन झाला नाही, निघून गेला महाराज. हा अपमान, शब्दाचा अपमान फार असतो. अपमान कधीच कोणाचा करू नये. आणि मग युद्ध सुरू झालं महाराज. आणि युद्धाला मध्ये भगवान श्रीकृष्णाने पांडवांचा विजय करून दिला आणि पांडव आनंदाने नाचू लागले. आणि आता माझा गोपाल कृष्ण भगवान परमात्मा पांडवाला सोडून जाणार आहे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडवांच्या घरचे काम केले महाराज माझ्या गोपाल कृष्णाने. आणि आज तो सोडून जाणार आहे. ऐकताय ना तुम्ही? ऐका. एखाद्या व्यक्तीने आपल्यासाठी जर एखादं खूप असं सुंदर कार्य केल्याच्या नंतर ते आपल्यातून निघून जर चालले ना, फार वाईट वाटतं. आता मी 7 दिवसामध्ये तुम्हाला वेड करून टाकणार आहे. वेड पुरुषाला बी महिलांना बी. वेड म्हणजे परमार्थाचं वेड बरं का. हा, कारण वेड परमार्थामध्ये व्हावं लागतं. वेढारे 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 पंढरी पंढरी वेढारे पंढरी. दीवानी बनी मैं दीवानी बनी गवळण हरि गुण गाने. झालं पाहिजे. लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा. आणि मग भगवंतासाठी वेड झालं पाहिजे. तसे पांडव वेडे झालते महाराज. माझा गोपाल कृष्ण आज जाणार आहे. पांडव भगवंताकडे आले आणि हात जोडले. देवा आजचे दिवस थांबा ना. आज संध्याकाळी बुंदी बटाट्याची भाजी आणि काय पुरी सुंदर असा स्वयंपाक केला. देवा आज थांबा ना. आणि देव म्हटले पुरी भाजी. वा 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 वा. पुरी भाजी म्हटल्याबरोबर आज थांबावंच लागेल म्हणे. हा, आणि मग देव थांबले महाराज. ऐका, देव थांबले, पण देव पुरी भाजीकडे बघून थांबले नाही. देव एका भक्तासाठी थांबले आणि त्या भक्ताचं नाव आहे पितामह भीष्माचार्य. शरपंजरी पडलेले आहेत, माहिती आहे ना सगळ्यांना. हजारो बाण हृदयामधून आर पार गेलेले आहात. शरीरामध्ये रक्ताचा एकही बुंद नाही.
फक्त सापळा राहिलेला आहे, सापळा. आणि मनोमन पितामह भीष्माचार्य कृष्ण कन्हैयाची वाट पाहतात. माझा कान्हा येईल, मला भेट द्यायला येईल, माझा कान्हा येईल, मला भेट द्यायला येईल, येईल माझा कान्हा. मनोमन आर्ततेने हाक मारतायत, कान्हा, ए कन्हैया, ये ना रे, मला जायचंय रे हे जग सोडून. एकदा डोळे भरून पाहू दे रे कान्हा. विचार करा, सरटा असतो तो, काटा असतो तो, जर पायामध्ये जर शिरला ना, तर अगं आई इतक्या वेदना होतात. त्यातली त्यात जर ती बोराट नाही, येड्या बाबळीचा काटा जर पायामध्ये टोचला रे टोचला, दिवसभर सुचतच नाही काही. आग आग होऊन जाते शरीराची. हजारो बाण महाराज आर पार गेलेत. काय वेदना झाल्या असतील पितामह भीष्माचार्याला, विचार करा. आर पार गेलेत, आर पार. आणि त्या बाणावरती शरपंजरी पडलेले आहात. म्हणजे आपण पलंगावरती झोपतोत ना, तसं ते बाणाच्या टोकावरती शरपंजरी पडले होते. काय वेदना झाल्या असतील. आर पार बाण गेले. कन्हैयाची वाट पाहतायत. आणि माझा कान्हा पितामह भीष्माचार्या करता, त्यांना दर्शन देण्याकरताच थांबला होता महाराज. हा, आणि मनोमन त्याला आर्ततेने हाक देतायत महाराज. कन्हैया, मला जायचं ये ना. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. इतना तू करना स्वामी, जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, श्री यमुना जी का बंसीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. इतना तू करना स्वामी, जब प्राण तन से निकले. पितामह भीष्माचार्य शरपंजरी पडले असता कृष्ण कन्हैया आज त्या रावठीमध्ये जेवण करून बसला महाराज. आणि तेवढ्यात धर्मराजा कन्हैयाकडे आला. कन्हैया म्हणाला, धर्मराजा, तुम्ही जिंकलात, त्याचा अभिमान बाळगू नका, त्याचा अभिमान पाळू नका. अभिमान हा नरकाला नेत असतो. आणि कृष्ण कन्हैया सांगत असताना धर्मराजाने ऐकलं नाही महाराज. कारण का? धर्मराजा म्हणाला, हा माझा मामे भाऊ, हा गोकुळात राहणारा, हा चोऱ्या करणारा,
आणि हा धर्मराजाला सांगणारा अभिमान झाला. कृष्ण कन्हैया मनातली मनात म्हणाले, अभिमान झालाय का? कारण घरच्या माणसाचं इम्प्रेशन पडत नसतं. बाळ जन्माला आल्याच्या नंतर त्याच्या ऐकून जर कान टोचले तर थाय थाय उड्या हंत ते. तर कान टोचायचे असतील तर घरच्या माणसाकडे नाही जावं लागत त्याला कोणाकडे जावं लागतं? सोनाराकडे जावं लागतं, बरोबर ना? सोनाराकडेच जावं लागतं. तसं कृष्ण कन्हैया त्यांच्या घरातला होता. कान्हा म्हणाला, मी सांगितल्याच्या नंतर याच्या कानाला कुठल्याच प्रकारे काही होणार नाही आणि माझं याच्यावर इम्प्रेशन पडणार नाही. याला दुसऱ्याच्या माध्यमातून याचे कान टोचावे लागतील तेव्हा याच्यावरती. आणि मग दुसऱ्या दिवशी स्नान झालं. सर्व पांडवांना घेतलं महाराज सोबत, द्रौपदीला पण घेतलं आणि चला म्हणे आपल्याला जायचंय. आणि मग हस्तिनापुरामध्ये आले, युद्धस्थळी आले आणि त्या स्थळावरती आल्याच्या नंतर पितामह भीष्माने कन्हैयाला पाहिलं महाराज आणि स्मित हास्य करू लागले. स्मित हास्य करू लागले. माझा कान्हा आला, माझा कान्हा आला, माझा कान्हा आला. आणि एवढे खुश झाले महाराज. आणि कान्हाला पाहिलं ना हात जोडले आणि पांडवांना पाहिलं, तुम्ही कस काय आलात? कृष्ण कन्हैया म्हणाले, माझ्या बोलण्याने यांच्यावरती काही परिणाम होत नाही म्हणून तुम्हीच यांना काहीतरी धर्माचं मार्गदर्शन करा. आणि पितामह भीष्माचार्याने पांडवांना मार्गदर्शन केलं महाराज. राजधर्मान, स्वधर्मान, गोधर्मान, ब्रह्मधर्मान, सर्व धर्माचं ज्ञान महाराज पाची पांडवांना दिलं. आणि मग हात जोडले महाराज, धर्माचं ज्ञान झालं. पितामह भीष्माचार्य. आणि आज कन्हैयाला म्हणतात, कान्हा मी जाणार आहे. कान्हा तुझ्यामुळे पांडवांचा विजय झाला. तेवढ्यात भीमदादा म्हणाले, सत्य कर्माची जर साथ दिली असती तर हे फळ भोगायला आलं नसतं. तेवढ्यात द्रौपदी मैया हसल्या आणि पितामह भीष्माचार्य म्हणाले, का हसली द्रौपदी? माझ्याकडे हे पाहून का? अरे हे माझ्या कर्माचे दोष आहेत. पाप होत असताना डोळ्याने पाहणं म्हणजे अधर्म आहे आणि तेही पाप आहे. पाप डोळ्याने पाहिलंच नाही पाहिजे. आणि तेच पितामह भीष्माचार्याने ते पाप डोळ्याने पाहिलं. दुर्योधनाने महाराज सर्व सभेमध्ये त्या द्रौपदीला ओढत आणलं महाराज आणि वस्त्रहीन करत असताना हे पाप पाहिलं महाराज. कुणी पाहिलं? पितामह भीष्माचार्याने पाहिलं आणि म्हणून भोगायला आलं. कान्हा, पण मला एक कळत नाही, मी आता मरणार आहे पण मी ह्या बाणाच्या शरपंजरी या टोकावरती का विराजमान झालो हे काही माझ्या लक्षात आलं नाही. भगवान कृष्णाने लॅपटॉप काढला, त्याच्यामध्ये वर्ष टाकलं, लॅपटॉप, हाताचा लॅपटॉप. कृष्ण कन्हैयाने पाठीमागचा इतिहास सांगितला आणि कृष्ण कन्हैया म्हणाले, तुम्ही जात असताना एक सरडा वाटेमध्ये पडला होता आणि तुम्ही त्याला बाणाच्या टोकावर उचललं आणि असं साईडला फेकलं, पण ते बाजूला पडण्याऐवजी तो एका बोराटीच्या झाडावरती पडला आणि त्याच्या आरपार ते काटे गेले. त्याचं फळ तुम्हाला हे भोगायला हवं. म्हणून चांगलं कर्म करत असताना देखील सुद्धा ते कर्म चांगलं आहे का हे पाहणं तुमचं काम आहे. हे आपल्या हातून चांगलं घडतंय का, हे आपल्या हातून चांगलं होतंय का, हेही पाहणं कर्तव्य आहे. नाहीतर भोगायला येतं महाराज, हा भोगायला येतं. आणि मग कन्हैयाला म्हणाले, मला जायचंय आता, मला आज्ञा दे, मला आज्ञा दे. म्हणाल्याच्या नंतर कृष्ण कन्हैयाच्या डोळ्यातून पाणी आलं महाराज. पांडव म्हणाले, कौरव 100 कौरवाचं सैन्य मारून टाकलं, सर्वांना गतप्राणाष्ट करून टाकलं महाराज. पण पितामह भीष्माचार्य आमच्या हातून गेले का नाही, का गेले नाही?
ते मरण का पावले नाही? पितामह भीष्माचार्याने सांगितलं, अरे तुम्ही काय मारणार मला? तुमचा बापही मारू शकत नाही, तो कन्हैया देखील मारू शकत नाही. माझं मरण माझ्या हातात आहे, माझं मरण माझ्या हातात आहे, तुम्ही कुणीच मारू शकणार नाही. म्हणजे कस काय? तर ऐका, पितामह भीष्माचार्याचा इतिहास थोडासा आपण पाठीमागे जाऊन पाहूया. पितामह भीष्माचार्य पितामह भीष्माचार्याच्या वडिलांचं नाव काय? हा? असं जरा ऐका, मी सांगतो. फक्त पितामह भीष्माचार्य माहिती आहेत आपल्याला, पण त्यांच्या वडिलाचं नाव आहे शंतनू. त्यांच्या आईचं नाव आहे गंगा. आता ऐका बरं का, इथे एक थोडा इतिहास आहे. पितामह भीष्माचार्य शुकाचार्यांचे सख्खे चुलत भाऊ आहेत. आता कसं काय? तर ऐका, पराशर ऋषी गंगेच्या काठावरती जात असताना मत्स्यगंधावरती त्यांची नजर पडली आणि त्यांच्यामध्ये कामविलाप झाला आणि त्या मत्स्यगंधाच्या पोटी व्यास महाराजांचा जन्म झाला. आता मला सांगा तात्या, चर्मनजी, मेजर साहेब, ज्या व्यक्तीने हे भागवत ग्रंथ लिहिलेला आहे त्यांचा जन्माचा इतिहास जर पाहिला तर किती किचकट आहे. मग ब्राह्मणानेच भागवत कथा सांगा असं कोणी सांगितले? सांगा ना, मला पुरावे द्या ना, पुरावे द्या मला. ब्राह्मणानेच भागवत कथा सांगावी असा पुरावा द्या मला एखादा. तर मी सांगतो, ग्रंथामध्ये, ग्रंथ महात्म्यामध्ये वर्णन करत असताना भागवत महात्म 5व्या अध्यायामध्ये 36व्या क्रमांकाचा श्लोक आहे. किती? 36व्या क्रमांकाचा श्लोक आहे. हरिओम. ऐका, ब्राह्मणाने कथा सांगू नये असं याच्यात उल्लेख आहे, पण कथा कोणी सांगितली पाहिजे? ऐका, ध्यानात ठेवा. भागवत महात्म्य 5वा अध्याय 36व्या क्रमांकाचा श्लोक वाडीमध्ये. ऐका, कोणाला शंका आलती ना, तो श्लोक घरी जाऊन पहा, कथा कोणी सांगितली पाहिजे. हरि ओम. ब्राह्मणा वैष्णवांच संन्यास्था कीर्तनकारिणं नत्वा संपूज्य दत्ताज्ञ संयमान सन्मान विशेषत. सुरुवातीला आहे ब्राह्मणा वैष्णवांच. आता वैष्णवाची व्याख्या माहिती आहे. वैष्णव कोण आहे? वैष्णव विष्णूचे भक्त, त्याला वैष्णव म्हणतात. आता इथं सांगितलंय ब्राह्मणा वैष्णवांच संन्यास्ता म्हणजे संन्यासी आणि कीर्तनकारिणम, कीर्तनकाराला सुद्धा भागवत सांगायला अधिकार आहे, संन्यासाला सुद्धा भागवत सांगायला अधिकार आहे आणि वैष्णवाला देखील भागवत सांगायचा अधिकार आहे. मी तर माझ्या पांडुरंगाचा भक्त आहे, माझ्या कृष्ण कन्हैयाचा भक्त आहे. आपण सगळे वैष्णव आहोत. शंका काढून टाका कोण आहेत ते, बरं का. आणि आणखीन काही शंका असेल तर मला एकांतात विचारा, आणखी त्या शंकेच्या निर्विकारण करू शकतो मी. पण डोक्यातून काढून टाका ब्राह्मणच पाहिजे, हेच पाहिजे, तेच पाहिजे, हे डोक्यात आणायचं नाही. असं ज्ञान नसतं, काही गोष्टीचं ग्रंथ वाचायचे नसतात, पण उघड लावली जीवन लावली टाळ्याला हे बोलून उपयोग नसतो. बोल बोलता वाटे सोपेन करणी करता तीर कापे. विनाकारण माहित नसते, काही नसते, पण उगा आपली लावली जीभ. कोणाच तरी ऐकायचं, इकडून तिकडून खरडायचं आणि द्यायचं सोडून लगेच. म्हणून डोक्यातून काढून टाकायचं. विप्रांनी कथा सांगितली पाहिजे, उल्लेख आहे. विप्र पण सांगितले त्याच्यामध्ये, संन्यासी पण सांगितलाय, वैष्णव पण सांगितलाय, कीर्तनकार सुद्धा सांगितलाय. आणि शंतनू, हे शंतनू पूर्वी
बरं जाऊ द्या त्याला लांब जाईल ते आपल्याला वेळ कमी आहे. त्या शंतनूचा सुद्धा इतिहास आहे ते पूर्वी जन्मी कोण होते एवढं फोडून सांग आता वेळ नाही आपल्याला फार ती लांब आहे पण चला